काल आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13 आणि ओवी क्रमांक 82 ला येऊन थांबलेलो होतो. 80, 81, 82. तैसा पाचाही गाठी पडे, जै देहांकारो उघडे, तै नाचवी चोहुकडे, तो देहांकारो तो अहंकारो गा. अहंकार कशाला म्हणतात? पाची तत्वाची गाठ एकत्र झाल्यानंतर जे चित्र उमटलं जातं, जी प्रकृती तयार होते आणि त्या प्रकृतीशी जीवात्मा जेव्हा तादात्म्य धरतो तो मी आहे असं समजतं. त्यांनी ते विसरून गेला आणि जे दिसतंय त्याच्याशी टच राहिलं, तो अहंकार. आणि तो अहंकार जीवाला नाचवतो. आपण जो व्यवहारातला अहंकार म्हणतो त्या अहंकाराला इथे गाडीची किंमत दिली नाही, तो संपलाच जातो कधी ना कधी. पण हा अहंकार संपत नाही. नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. सज्ञानी म्हणजे ज्याला आत्म्याबद्दल थोडंसं परोक्ष ज्ञान झालेले, अपरोक्ष नाही, परोक्ष ज्ञान झालेलं आहे आणि त्याला हे कळालेलं आहे तत्वरूपाने मी ईश्वर आहे. मी आकारात जरी असलो तरी मी आकारातीत आहे. मी कोणताही धंदा करीत असेल, व्यवसाय करीत असेल, कोणत्या क्षेत्रात असेल तर त्या क्षेत्राशी माझा तसा काही संबंध नाही. मी चैतन्य रूप आहे. पण तो त्या काळात विसरून जातो आणि परत अहंकार धरतो, मी कोणतरी अमुक आहे. 18व्या अध्यायात काय ओळ आहे की तैसे देहमान बोली, बस जयाची बुद्धीच आतली देही, त्या आत्म्याविषयी झाली मध्यरात्र गा. मग तो मनुष्य जो देह अहंकारी माणूस आहे तो आत्म्याला केव्हाही जाणू शकत नाही. कोणता मनुष्य? ज्याचं देहावर अत्यंत. तुकाराम महाराजांची हीच तर स्टेप आहे का, देहाचा विसर पाडी माझी, किंवा देह हा विसरला तुझं पाहता, न म्हणा देह माझा आईसा, मग कळो येईल भरवसा. म्हणजे तुम्हाला ते शेवळ आडवं आलेले ते बाजूला सारलं तर पाणी प्रत्यक्ष दिसणार. असा जो अहंकार आहे त्याचं नाव आहे अहंकार. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा ते दौडावे. म्हणजे मी देह आहे ही भूमिका बात करणं. आणि असा जो ज्ञानी झालाय, परोक्ष ज्ञान झालंय त्याला, पण तरी पण तो मी कोणतरी आहे, मी कोणतरी, मी अमुक कोणतरी आहे असं म्हणून मग तो नाना संकटामध्ये फसला जातो. काल आपण 82 ला येऊन थांबलो होतो, तरी पुन्हा 2 ओळी मागे गेलो होतो. त्याप्रमाणे पंचमहाभूताची गाठ पडून पंचीकरण होऊन 5 जणांचं एक, त्यावेळी देहाचा आकार स्पष्ट बनतो. माती आहे, मातीत काय झालं, अजून पाणी मिसळलं, अग्नी मिसळलं, हवा आणि आकाश, आणि त्यांनी कशाचा अहंकार घेतला? मातीने कशाचा अहंकार घेतला? माठाचा. मी माठ आहे. आणि त्या अहंकारामुळे त्याला नाचायला लागतं. त्यांनी जर मूळचं स्वरूप समजलं, मी मूळ तत्व काय होतो? माती होतो, तर त्याला लागणार नाही. त्या पंचीकरण त्यावेळी देहाचा आकार स्पष्ट बनतो. त्यावेळी त्या देहाला तो चोहीकडे नाचवतो, तोच अहंकार होय असे समज. बघा, अहंकाराची स्पेशल पर एकदम स्पष्ट पद्धतीने त्यांनी व्याख्या केलेली. या अहंकाराशी अशी मौज आहे की तो विशेष करून अज्ञानांच्या पाठीस लागत नाही, पण सज्ञानांच्या मानगुटीस धरतो आणि त्याला नाना प्रकारच्या संकटात घालून गोते खावास लावतो. हे आपण प्रात्यक्षिक पाहतोय की नाही? अज्ञानाला काय घेणं नाही. बाबा म्हणले भागो कच्छो, आहे की नाही? परंतु त्याला काय नाही, पण हा अटकला जातो संकटामध्ये, आहे की नाही? त्यामुळे ते बरोबर त्याला गोवतो. यदुराज श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना इथपर्यंत आलो होतो, आपण पुढे जाऊया. यदुराज श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना ऐक, बुद्धी आता बुद्धी जिला म्हणतात ती अशी लक्षणावरून जाणावी ती सांगतो. कोणत्या लक्षणा? तीव्र इच्छारूप कामाच्या जोरावर इंद्रिय वृत्तीच्या साह्याने विषयाचे समुदाय जिंकून आणतात. त्या सुखदुःखाच्या लुटीचा जेव्हा हिशोब म्हणजे साक्षात्कारात्मक भोगाची निवड करावी लागते, तेव्हा जे सुख आणि दुःख दोहीमधील हे बरे हे वाईट असा योग्य निवाडा निश्चित करते. हे सुख, हे दुःख, हे पुण्य, हे पाप, हे शुद्ध, हे अशुद्ध असा जी योग्य निवाडा करते, तिच्या योगाने निंद्य उत्तम हे समजते, लहान मोठे कळते व जिच्या दृष्टीने जीवाकडून विषयी परीक्षा केली जाते तिला बुद्धी म्हणतात. जी वृत्तिरूपी ज्ञानतत्वाचे मूळ कारण आहे. बघा, वृत्तिरूप ज्ञानतत्वाचे मूळ कारण आहे, जी सत्वगुणाची वाढती दशा आहे आणि जी आत्मा व चिदाभासरूप जीव या दोहींच्या मध्ये संधित राहत असते अर्जुना, तिला बुद्धी म्हणतात. बघा 88 नंबरची ओळ. जे तेज तत्वाची आधी प्रज्ञानम ब्रह्म ती मूळ आहे तेज तत्वाची. 6 बघा, ज्ञानेंद्रियांची आधी मूळ आहे, ज्ञानेंद्रियांचं ते मूळ आहे प्रज्ञानम ब्रह्म, तिचीच थोडीशी भूमिका आहे. जे सत्वगुणाची वृद्धी
वाढतं सत्वगुण आहे. जे आत्मया जीवाच्या संधी वसित असे जे जीव आणि आत्मा ही जी भाग आहे मध्ये, आत्मा आहे म्हणजे परिपक्व आहे आणि जीव म्हणजे काय झालेला आहे मायेचा त्याला स्पर्श आला, त्याच्यामध्ये त्या संधीमध्ये दोघांचं तादात्म्य जोडून देते ती. त्याच्या पुढे अजून एक सांगतात बघा, त्या अजून एक लागली होती क्षयव्याधी. आत्मया जीवबुद्धी जी लागली होती क्षयव्याधी, ती जयाचे नि सान्निध्याने निर्जा करे, ती एक बुद्धी. हां ती इथे बुद्धी ती पण ही बुद्धी म्हणजे आत्म्याच्या जीवाच्या मध्ये संधीत सापडलेली आहे. हे ज्ञानतत्वाचे मूळ कारण. ही ओळ आहे का आपल्याकडे? असायला पाहिजे, नसेल तर घ्यायची. 88. अर्जुना बघा पुन्हा एक वाचतो. ज्ञानतत्वाचे मूळ कारण पुढे आलं होतं आधीच. ही सत्वगुणाची वृत्ती आणि जीव आत्म्याचे संधी. बघा जी ज्ञानवृत्तीची ज्ञानतत्वाचे मूळ कारण आहे बुद्धी, जी सत्वगुणाची वाढती दशा आहे. सगळं कळतं तिलाच प्रज्ञानम. तिखट लागलं, गोड लागलं, मान झाला, अपमान झाला, हे ज्याला समजतं ना ते प्रज्ञानम ब्रह्म आहे. त्यालाच इकडं बुद्धी म्हटलेलं आहे. आत्मया जीवबुद्धी जी लागली होती क्षयव्याधी, ती जयाचे नि सन्निध्य निर्जा करी. बा आत्मया जीवबुद्धी, क्षयव्याधी म्हणजे टीव्ही रोग झालेला होता आत्म्याला जीवदशेचा, आणि ती ज्याला त्याच्यापासून बाजूला काढते तिला बुद्धी म्हणतात. आता त्या बुद्धीमध्ये बघा कसं, पहिली बुद्धी आहे जी देवाबद्दलच विचार करते, ती एक बुद्धी आहे. पण ही देवाला पूर्णपणे धुवून काढते, चकाचक करून काढते, ती आत्म्याला बाजूलाच करते. ती पहिली पायरी आहे आणि ही शेवटची पायरी. ज्ञानतत्वाचे मूळ कारण जी सत्वगुणाची वाढती दशा आहे आपल्यामध्ये, का त्यांनी सांगितलं सारासाराचा निवाडा करते आणि मग आपली पायरी पायरी बदलत जाते. आणि जी आत्मा व चिदाभासरूपी जीव या दोघांच्या मध्य संधीत राहते असते. अर्जुना हेच बुद्धीचे संपूर्ण लक्षण होय व तीच बुद्धी होय असे समज. आता अव्यक्ताचे सर्व लक्षण सांगतो ती ऐक. 88च्या पुढे काय होतं? अर्जुना ते गा जाण बुद्धी संपूर्ण, आता ऐके ओळख अव्यक्ताची. 89 घेऊया आपण, नाही गरज, पण त्या एका वाक्यासाठी घ्यावं लागते. कोणत्या वाक्यासाठी घ्यावं लागते? अर्जुना ते गा जाण बुद्धी तू संपूर्ण, तिला संपूर्ण, तेवढ्या वाक्यासाठी. तिथे परत ट्रॅक चेंज होत आहे. आता ऐके ओळख अव्यक्ताची, म्हणजे 88 आणि किती घ्यायचे? 89. अव्यक्तम एवच हे महाबुद्धिमंता. बघा हे समजून घेणारा माणूस बुद्धिमंत नाही, महाबुद्धिमंत आहे. हे समजायला तेवढं पाहिजे त्याला. हे महाबुद्धिमंता सांख्यांच्या सिद्धांतामध्ये जिला प्रकृती अशी संज्ञा आहे, तेच तू सध्याच्या विचारात अव्यक्त असे समज. जिला प्रकृती म्हणतात तिला इथे सिद्धांत कोण? सांख्य ज्याला प्रकृती म्हणतात तिला इथं तू आता काय समज? अव्यक्त समज. आणि पूर्वी जेथे 7व्या अध्याय श्लोक 4, 5 सांख्य व योग या मतानुसार प्रकृती तुला ऐकवली, तेव्हा परा आणि अपरा असे 2 प्रकार पुष्कळ विस्ताराने वर्णलेले आहेत. त्यातली दुसरी जी जीवदशा संज्ञक प्रकृती आहे, हिलाच हे वीरश्रेष्ठ अर्जुना अव्यक्त असे पर्यायाने आम्ही येथे म्हणत आहोत. 92 क्रमांकाची ओळ पाहूया आपण. येत दुजी जी जीवदशा तिचे नाव विरेशा, जे ऐसे अव्यक्त ऐसी पर्या. बघा त्यातली दुसरी, कोणती दुसरी? जी प्रकृती जीवदशा संज्ञक, ती स्वतःला काय समजते? एक प्रकृती आहे, ईश्वराची पण प्रकृती आहे, पण तिला माहिती आहे मी जरी ह्या शरीरात असलो तरी मी त्या शरीरा एवढा नाही, ती शरीराच्या पलीकडची आहे शरीरात राहून सुद्धा. आणि जीवदशेतली आहे ती शरीरा एवढी संकुचित आहे, ती दुसरी समज. रात्र उजाडल्यावर ज्याप्रमाणे नक्षत्र आपल्यात लीन होतात, अथवा सूर्यास्त झाल्यावर प्राणीमात्राचा व्यवहार क्रिया थांबल्या जातात, अथवा अर्जुना देह नाहीसे झाल्यावर देहापासून वासनेपर्यंत सर्व उपाधी केलेल्या कर्माच्या पोटात संस्कार रूपाने गुप्त लीन होऊन असतात. आणि बीजाच्या आकारात जसा वृक्ष गुप्त रूपाने असतो, अथवा तंतू दशेत ज्याप्रमाणे वस्त्रप्रणा गुप्त रूपाने असतो, त्याप्रमाणे पंचमहाभूते व भूतांचे समुदाय आपला स्थूल धर्म टाकून ज्या ठिकाणी सूक्ष्म होऊन लय पावतात, तेच अर्जुना अव्यक्त असे समज. व्यक्त वडाच्या झाडाचं बीज, ते वडाच्या दृष्टीने कसं आहे, आता आपल्या दृष्टीने वड पाहता येतो का त्याच्यात? ते अव्यक्त रूपात आहे, पण ते नंतर
जमिनीत पडलं तर व्यक्त रूपात. तशा आपल्या सगळ्या कर्माचा जो लेख आहे ती अंतःकरणात वासना जी राहते मृत्यूच्या वेळेला ती सूक्ष्म रूपाने राहते, ती अव्यक्त आहे आणि तीच आपल्याला नाचवत नसते इकडे इकडे. तिच्यामध्ये जसं वडाचं विस्तीर्ण झाड आहे त्याच्यामध्ये त्या बीजामध्ये, त्याप्रमाणे तेच अर्जुना अव्यक्त असे समज. आता इंद्रियांचे सर्व प्रकार तुला सांगतो ऐक. तर कान, डोळे, त्वचा, नाक व जीवा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत असे समज. या तत्वाच्या मेळाव्यामध्ये या पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारा बुद्धी ही सुखदुःखाचा विचार व निवाडा करते. बघा, या तत्वाच्या मेळाव्यामध्ये पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारा बुद्धी सुखदुःखाचा निवाडा करते. वाचा, हात, पाय, गुद आणि उपस्थ हे आणखी इंद्रियाचे 5 प्रकार आहेत. श्रीकृष्ण म्हणतात अर्जुन ऐक, ज्यांना कर्मेंद्रिय म्हणतात ती हीच होत. क्रियाशक्ती म्हणून जी या शरीरात वास करते ती प्राणाची स्त्री आहे. बघा, क्रियाशक्ती जी प्राणाची कोण आहे? पत्नी. जी त्या 5 कर्मेंद्रियांच्या द्वाराने आत बाहेर जाण्याचा व्यवहार करते. श्रीकृष्ण म्हणतात याप्रमाणे पंच ज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय अशी 10 इंद्रिय तुला सांगितली. मन म्हणजे तरी काय ते तुला स्पष्ट सांगतो ऐक. जे इंद्रिय आणि बुद्धी या दोहोंच्या सांध्यामध्ये व रजोगुणाच्या खांदीवर आश्रयाने चंचलतेने वावरत असते. ज्याप्रमाणे आकाशाच्या ठिकाणी नीलवर्ण व मृगजळाच्या लाटा व्यर्थ वाजतात त्याप्रमाणे जे व्यर्थ वाजते तेच मन होय. 4 आणि 5 बघा. आता ती पहिली बुद्धी घेतली होती ती कशाच्या गुणाने झालेली आहे? तिच्यात कोणता गुण सांगितला होता आणि मनामध्ये कोणता गुण सांगितला आहे? पुन्हा मागे जातो. जे इंद्रिय आणि बुद्धी या दोहींच्या सांध्यामध्ये व रजगुणाच्या खांद्यावर आश्रयावर चंचलतेने वावरत असते. इथं कोणता गुण सांगितला आहे? रजोगुण. आणि बुद्धीला कोणता सांगितला होता? सत्वगुण सांगितला. ज्याप्रमाणे आकाशाच्या ठिकाणी नीलवर्ण व अथवा मृगजळाच्या लाटा व्यर्थ वाजतात त्याप्रमाणे जे व्यर्थ वाजते ते मन होय. आता मनाला व्हॅल्यू दिली इथं नाहीच आहे, पण तुम्ही आता त्याला कल्पना म्हटली म्हणून बघा 5 नंबर आणि 4 नंबर बघूया आपण. जे इंद्रिय आणि बुद्धी माझारिलीये संधी रजोगुणाचे खांदी तरळत असे निळिमा अंबरी कामृग तृष्णा लहरी तैसे वायाची फरारी वावो झाले. बघा 5 एक घ्यायची 4 आणि 5 आणि आता 6 वाजतो. आणि शुक्र व शोणित यांचे ऐक्य झाले असता पंचमहाभूतात्मक आकारवान हा देह तयार होतो. तेव्हा एकाच वायुतत्वाचे शरीरातील स्थानभेदाने 5 प्राण व 5 उपप्राण असे 10 प्रकार होतात. 4लाच संपले का बाबा? 4लाच संपले का मनाची हिस्ट्री? वाचा बरं 4चा अर्थ. हां 4 आणि पुढचं 5वं काय? हां घ्यायची. हां घ्यायची 5 म्हणजे त्याचा व्यर्थ भास होतो म्हणजे कोणाचा? मनाचाच आहे. हां म्हणजे 4 आणि 5 घ्यायचे. हां मग त्या 10 भागांनी आपापल्या कोणत्या एकाच वायुतत्वाचे 10 भाग झाले, ठीक आहे ना, प्राण आणि उपप्राण आहे ना. मग त्या 10 भागांनी आपापल्या देहधर्माच्या बळाने देहातील ठराविक अशा एक भागाच्या ठिकाणी आश्रय केला. त्यामध्ये निखालस केवळ चंचलपणा एकटा राहिला. त्यामुळे त्याने रजोगुणाच्या बळाचा आश्रय केला. ते बुद्धीच्या बाहेर व अहंकाराच्या उरावर म्हणजे दोहोंच्या मध्यभागात बळकट होऊन बसते. त्याला मन हे व्यर्थ नाव आहे. वास्तविक ते मूर्तिमंत एक कल्पना रूपच होय. ज्याच्या अध्यासिक संबंधामुळे ब्रह्मवस्तूला जीवदशा प्राप्त झाली आहे. पाहता आपण ते त्यामध्ये निखाला चंचलपणा राहिला एकटा त्यामुळे त्याचे रजन 8 नंबर झाले. 9 बघा. ते बुद्धीसी बाहेरी अहंकाराच्या उरावरी ऐसा ठाई माझारी बळियावले वायामन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाची ने संगे जीव दशा वस्तू. बघा 9 आणि 10 100. बघा मन आहेच नाही पण त्या मनाला काय झालेलं आहे? वायाचं नाव दिलेलं आहे. ते काय केलं? त्याने बुद्धीच्या डोक्यावर येऊन बसलं अहंकाराच्या उरावर आणि ऐशा ठाई माझारी
बळी आवले आणि मग ते तिथं बळावलं. बुद्धीशी बाहेरी अहंकाराच्या डोक्यावर जाऊन बसलेले आणि तिथं त्याने वाया मन हे नाव, नाहीतर काय आहे ते एरवी आत्माच आहे तो. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव. बघा मन नाव सावे म्हणजे एक काय मूर्तिमंत कल्पना आहे ती. जयाची निसंगे जीव दशा वस्तू. बघा कोणत्या वस्तूला जीवदशा आहे? आत्मवस्तूला जीवदशा आली त्या मनाशी तादात्म्य. आणि वास्तविक तादात्म्य करायला ती वस्तू आहे का? नाही. त्याला मन हे व्यर्थ नाव आहे. वास्तविक ते मूर्तिमंत एक कल्पनारूपच होय, ज्याच्या अध्यासिक संबंधामुळे ब्रह्मवस्तूला जीवदशा प्राप्त झाली. जे मन कोणतीही गोष्ट करण्यास प्रवृत्त होण्याचे मूळ कारण आहे, ज्याच्या योगाने वासना बळकट होते व जे नेहमी अहंकाराशी स्पर्धा करते, जे मन इच्छेला वाढवते, आशेला चढवून प्रबळ करते व जे भयाला पाठपुरावा देऊन मदत करते, ज्याच्या बहिर्मुख वृत्तीमुळे द्वैतभाव उत्पन्न व प्रतीती होतो व ज्याच्या योगाने अविद्या अगदी जोरावते, जे इंद्रियांना विषयात ढकलते. 13. बघा बहिर्मुख वृत्ती झाली ज्यावेळेला ते मन आतमध्ये राहिलं ना तर आत्म्याशी कनेक्ट आहे. आणि जर ती वृत्ती बाहेर फाकली का मग ते काय होतं, मग सगळा विषय गोळा करत राहतं. बघा 13 नंबरची ओळ काय आहे? जे इच्छे ते वाढवी, आशे ते चढवी, जे पाठी पूर्वी भयासी गा. 13. द्वैत जेथे उठी, अविद्या जेने लाठी, जे इंद्रिया ते लोटी विषया माझी. 13 ही ओळ घ्यायची. जे एका क्षणात आपल्या संकल्प मात्राने सृष्टी उत्पन्न करते व ती लगलीच कल्पना मात्राने मोडूनही टाकते आणि जे मनोरथाच्या उतरंडी रस्ते व उतरते. बघा त्यालाच म्हणतात ना आपल्याला काही एखाद्या वेळेला झोप नाही, एखाद्या वेळेला कल्पना येत राहतात, एक विचार येत राहतो, असं तसं तसं, लगेच नाही. मग हे सारखं चालू राहतं त्याचं भ्रमण. 14 पण घ्यायचे. 14 बघू एक परत पुन्हा. संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पुनी मोडी. बघा संकल्पाने सृष्टी घडवतो आणि परत मोडून टाकतो. मनोरथाच्या उतरंडी उतरित रची, जे भुलियेची कुहर, वायुतत्वाचे अंतर, बुद्धीचे द्वार झाकविले जे निपा. जे भ्रमाचे कोठार आहे, जे वायुतत्वाचा आतला गाभा आहे व ज्याने बुद्धीचे म्हणजे ज्ञानाचे द्वार झाकून टाकले आहे, म्हणजे ज्ञानाचे काहीच चालू देत नाही. अर्जुना तेच मन होय, या बोलण्यात काहीही अन्यथा नाही. आता विषयाचे नावे भेद ऐकू. 15 एक घ्यायचं. 15 पण. अर्जुना तेच मन होय, या बोलण्यात काही अन्यथा नाही. या विषयाचे नावे व भेद ऐक. पंचच तर शब्द आणि स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 ज्ञानेंद्रियाचे 5 प्रकारचे विषय आहेत. त्याप्रमाणे जनावर हिरवागार चारा पाहून त्याकडे धाव घेते, त्याप्रमाणे त्या 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वाराने ज्ञान बाहेर विषयाकडे धाव घेते. आता वाणीने स्वर, वर्ण व विसर्ग याचा उच्चार करते. हातात वस्तू घेणे व टाकणे, पायाने चालणे व उपस्थ याने मलमूत्र विसर्जन करणे, हे 5 कर्मेंद्रियांचे 5 विषय खरे आहेत. त्याचा माळा बांधून म्हणजे ज्याच्या आधाराने बाह्य क्रिया व्यवहार धाव घेतो, चालतो, असे हे ज्ञानेंद्रियांचे व कर्मेंद्रियांचे मिळून 10 विषय या देहात आहेत. आता इच्छा म्हणजे काय ते सांगतो ऐक. इच्छा पूर्वी अनुभवलेल्या पदार्थाच्या आठवणी होण्यामुळे किंवा दुसऱ्याच्या मुखातून एखाद्या वस्तूचे कान भरून वर्णन ऐकल्यामुळे जी वृत्ती अभिव्यक्त व जागृत व प्रकाशित होते, किंवा इंद्रियांची व विषयाची गाठ पडता क्षणीच कामाच्या हाताचा टेका घेऊन जी वृत्ती वेगाने उठते, ज्या वृत्तीच्या उद्भवण्यामुळे मन इकडे तिकडे एकसारखे धावू लागते व जेथे प्रवेश करू नये अशा ठिकाणी ही इंद्रिये तोंडे खूप असतात. ज्या वृत्तीच्या नादी लागल्यामुळे बुद्धी वेडी होते व ज्या वृत्तीला विषयाचीच आवड असते, अरे त्या वृत्तीला इच्छा असे म्हणतात. काय काय चालले हे 36 तत्वाच्या प्रत्येकाचं एकेकाचं वर्णन चालू आहे की नाही. द्वेष आणि आता द्वेषाबद्दल सांग. आणि इच्छा उत्पन्न होण्याबरोबर इंद्रियांना ते इच्छित विषय उपभोगास मिळाले नाहीत तर त्यावेळी जी वृत्ती उत्पन्न होते तिला द्वेष असे म्हणतात. सुखम. आता यानंतर सुख हे या प्रकाराच्या लक्षणाने जाणावे की जे एकच प्राप्त झाले असता इतर सर्व वस्तूंचा जीवाला विसर पडतो.
जे कायेला वाचेला आणि मनाला आपली शपथ घालते व जे देहाच्या आठवणीचे बळ नाहीसे करीत ना जे कायेला वाचेला आणि मनाला आपली शपथ घालते व जे देहाच्या आठवणीचे बळ नाहीसे करीत येते, जे प्राप्त झाले असता प्राण पांगळा क्रियारहित होतो, सात्विक वृत्ती पूर्वीपेक्षा दुपटीपेक्षा दुपटीचेवर वाढते, जे सगळ्या इंद्रियांच्या वृत्तींना हृदयाच्या एकांतात आणते व तेथे त्यांना थापटून जे गाढ निद्रा वा तत्सम अवस्था आणते. फार काय सांगावे, जेव्हा जीवाला सुखरूप आत्मलाभ होतो तेव्हा तेथे जी स्थिती प्राप्त होते त्या स्थितीला सुख असे म्हणतात. बघा कुठून चालू झालं, 27 पासून हे की नाही, 27 पासून पाहू ओळी काय आहेत आपण. आता यावरी सुख ते एकविध देख, जेणे एकेची आशेक विसरे जीव. बस आत्मा भेटल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विसर पडला जातो. मना वाचे काय, जे आपुली आणव आहे, देहस्मृतीचे त्राये मोडीत एजे. बघा मनाला वाचेला आणि कानाला ते आत्मा इतकं त्याला हे करून टाकतो, त्या देहस्मृतीची त्राय मोडी, त्याला देहस्मृती देहाची सुद्धा आठवण होत नाही, ती मोडीत काढून टाकतो. जयाचेनी झालेपणे पांगुळा होई जे प्राणी, सात्विकासी दुने वरही लाभो. त्याच्यामुळे प्राण पांगळा होऊन जातो त्याची संगत झाल्यानंतर आत्म्याशी, त्याची स्पीड धावणं कमी होतं. आणि सात्विकासी दुने वरही लाभो, सात्विकता दुप्पट पाहिल्यापेक्षा होते जेव्हा सुख मिळतं तेव्हा. कोणतं? आत्मसुख. का अघवियाची इंद्रियवृत्ती हृदयाच्या एकांती थापटुनी सुषुप्ती आणि जेगा किंबहुना सोय जीव आत्म्याशील आहे तेथे जे होय त्या नाम सुख. आणि ऐसी जे अवस्था जे न जोडता पारतात, जे जिजे तेची सर्वता दुःख जाणे. कुठपासून घ्यायची? 27 ते 32 कंटिन्यू चालू ठेवायचे, 33 पण घ्यायचे. बघू 33. हां, जे मनोरथाचे संगे नव्हे एरवी सिद्धी गेलीच आहे. हां, हे दोन्हीचे उपाय सुख दुःखाशी. बघा 33 पर्यंत घ्यायचे. हां, दुःखम. आणि आता दुःख चालू झालं. आणि पार्था अशी जी आत्मसुखाची स्थिती न लाभता जे जगणे तेच सर्वथैव निव्वळ दुःख असे समजवा. जे सगळ्या इंद्रियांच्या वृत्तींना हृदयाच्या एकांतात आणते व तेथे त्यांना थापटून जे गाढ निद्रा व तत्सम अवस्था आणते, आत्म्याच्या ठिकाणी निजवते. फार काय सांगावे, जेव्हा जीवाला सुखरूप आत्मलाभ होतो तेव्हा तेथे जी स्थिती होते त्या स्थितीला सुख असे म्हणतात. आता दुःख सांगतात. आणि दुःख आणि पार्था अशी जी आत्मसुखाची स्थिती न लाभता जे जगणे तेच सर्वथैव निव्वळ दुःख आहे असे समज. बघा आणि ऐशी जी अवस्था न जोडता पार्था जे जिजे, म्हणजे जिजे म्हणजे काय? जिने जगणं, जिजे तिकडे जिजेच आहे का? हा, तेची सर्वथा दुःख जाण. बघा देव आत्म्याची भेट नाही आणि तुमचं जगणं चाललंय, काहीच उपयोगाचं नाही. मनोरथाच्या संगतीने म्हणजे इच्छारूप वृत्ती उत्पन्न झाली तर त्यामुळे ते सुख अभिव्यक्त होत नाही. हे मनोरथ संगे नव्हे एरवी सिद्धी गेलीच आहे. याचा अर्थ इथं अर्थ लागत नाही, तिकडे बघू आपण. मनोरथाच्या संगतीने म्हणजे इच्छारूप वृत्ती उत्पन्न झाली तर त्यामुळे ते सुख अभिव्यक्त होत नाही. एरवी कल्पना इच्छा नाहीशी झाल्यावर ते सहजानुसार स्वतः सिद्ध असल्याने प्राप्त आहे. म्हणून कल्पना नाहीशी होणे व उत्पन्न होणे, स्थिरता, चंचलता ही सुखदुःखाला 2 कारणे व उपाय आहेत. बघा कल्पना आणि इच्छा. कल्पना झाली किंवा इच्छा झाली का आत्मसुख हरवलं जातं. जे मनोरथ संगे नव्हे एरवी सिद्धीच गेली आहे ते दोन्हीचे उपाय सुखदुःखाशी. कल्पना आणि उपाय. बघा ते म्हणतात कल्पना आणि कल्पना नाहीशी होणे व उत्पन्न होणे, स्थिरता, चंचलता ही सुखदुःखाला कारण आहे. उत्पन्न होणे आणि स्थिर होणे या दोन्हीच कारण आहेत. काय अर्थ वाचा साहेब तिकडे 33. तिकडे जास्त क्लिअर केलेले, इकडे गुंतागुंते. मनाला स्थिर करणं, स्थिर झालं तर आत्म्याचं सुख भेटणार आणि चंचलता झाली तर दुःखाला. हे मनोरथासंगे मनोरथाने होत नाही, मनाला थांबवल्याने स्थिर केल्याने होतं. कल्पना आणि इच्छा थांबली काही होतं. बस 33 पण घ्यायची. हां, चेतना.
हां हां बरोबर. अर्जुना, आता अर्जुना, अलिप्त व सर्व साक्षीभूत अशा ब्रह्माची चैतन्याची देहात असणारी जी सत्ता तिलाच येथे चेतना असे नाव आहे. बघा, चेतना म्हणजे काय? ती देहात राहून अलिप्त आहे, शरीरात असून शरीराशी संलग्न नाही. अर्जुना, अलिप्त व सर्व साक्षीभूत, अलिप्त आहे पण काय चाललंय हे पण त्यांना माहिती. ब्रह्माची चैतन्याची देहात असणारी जी सत्ता तिलाच येथे चेतना असे नाव आहे. आता असंगा साक्षीभूता, देही चैतन्याची जी सत्ता ती मानू पंडूसुता चेतना येते. या शरीरात जी पायाच्या नखापासून तर थेट मस्तकाच्या केसापर्यंत नित्य जागृत असते व जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थामध्ये जिच्यात मुळीही फरक पडत नाही, जिच्या योगाने मन व बुद्धी इत्यादिकांना टवटविता प्रसन्नता असते व जी प्रकृती रूप वनाला नेहमी वसंत ऋतूप्रमाणे प्रफुल्लित ठेवते आणि जड व चेतन वस्तूत जिची अधिष्ठान रूपाने सारखीच व्याप्ती असते. हे बघा केवढं, जडामध्ये बी ती एवढीच पॉवर आहे तिच्यामध्ये आणि चैतन्यामध्ये म्हणजे चेतन वस्तूमध्ये म्हणजे आपल्यामध्ये आणि ह्या जड लोखंडामध्ये पण सारखी सत्ता आहे असं आपल्याला वाटत नाही ना. एवढी समबुद्धी घेत आहे सगळ्यांमध्ये समप्रमाणाने. आणि जड व चेतन वस्तूत जिची अधिष्ठान रूपाने सारखीच व्याप्ती असते तीच चेतना, जसं चिलीट आणि ब्रह्मदेव. पण ते तरी आपल्याला कसे सजीव येते आणि हे निर्जीव आहेत, पण निर्जीव वस्तूमध्ये पण तेवढीच ताकद येते, दगडामध्ये सुद्धा. जड आणि चेतन वस्तू जिची अधिष्ठान रूपाने सारखीच व्याप्ती असते तीच चेतना होय, हे तुला खोटे सांगत नाही. हे पटणार नाही म्हणून सांगलं. दगडात आपल्याच सारखीच म्हणलं, देवाला म्हणावं लागलं खोटं सांगत नाही. हे तुला खोटे सांगत नाही, हे निस्तिग्ध समज. हे पहा, राजा जसा आपल्या लवाजम्यास तो किती आहे इत्यादी जाणत नसून त्याच्या फक्त आज्ञेनेच त्याची प्रजा परचक्रास जिंकते, किंवा सूर्यचंद्राच्या उदयामुळे जशी समुद्रास भरती येते, अथवा लोहचुंबकाचे केवळ सान्निध्यात जसे लोखंडास चंचलपणा आणून हालचाल करावास लावते, किंवा सूर्याचा प्रकाशक संग जसा सर्व जीवांना आपले व्यापार करावास लावतो. हे काय चाललेत सगळे दृष्टांत. त्याप्रमाणे आत्मा काही न करता सगळं त्याच्या सत्तेने चालले असं. अथवा स्तनास मुख स्पर्श केल्या विना कासवी ज्याप्रमाणे केवळ नजरेने आपल्या पिल्लाचे पोषण करते, त्याप्रमाणे अर्जुना या शरीरात असलेल्या आत्मरूप चेतना संगतीमुळे त्या जडाचा सजीवत्वासारखा उपयोग होतो व केला जातो. म्हणजे आत्मसत्ता संगती जड वस्तूला सजीवपणा आणते. म्हणजे शरीर कसं आहे तसं पाहिलं तर जड आहे, पण त्याला ते सजीव तत्वाला आणलं जातं त्याच्या संगतीने. 41 पार्था तिया परी आत्मसंगती शरीरे सजीवत्वता करी उपयोगू जडा. बघा, हे शरीर जड आहे पण त्याला काय करता येते, आत्मसंगती झाली ना शरीराची, तर ते कसं आलंय सजीवतत्वाचा करी उपयोगू जडा. जडाला सजीव आहे असं दाखवतंय कोण? चेतना. त्याचं नाव चेतना आहे. अरे तिलाच बाबा रे चेतना हे नावे. आता धैर्याचे विवेचन व त्याचे भेद सांगतो ऐक. बघा, आता ह्या ओळी अशी आहेत ना, एक ओळ घ्यावं तर त्याच्या पुढची त्याला चेतना म्हणतात. हे वाक्य दुसऱ्या याच्यात टाकलेले नाही. हे वाक्य, ही ओळ एवढी जबरदस्त आहे. चेतना कुठून चालू आली बघा. ही पण मन बुद्धी अधिक आगवी जे चेने टवटवी प्रकृती वनमाधवी सदाची जे. 36 एक घ्यायची साहेब. जे अजून 35 पण बघू आपण. जे नखोनी केशवरी उभी जागे शरीरी ते तिही अविस्तांतरी पालटेना. 35 36 जडा जडाई अशी रहाटेची सरशी ते चेतना गा तुझसी लटके नाही. 37 घ्यायची. हां, आणि त्याच्या खाली आता आपण इकडे येऊ म्हणजे मग त्या चेतनेला ती जॉईंट होईल. किती? 41 नंबर. पार्था पोषण करी निष्कर्म. हां बघा, त्याला दृष्टांत पण घेऊया आपण. हा दृष्टांत घेऊया. आगा मुख मिळे विन पिलियाचे पोषण करी निरीक्षण कृमी जेवी. 40 पण घ्यायची. हां, 37 नंतर. आणि 41 पार्थात पिया परी आत्मसंगती ये शरीरी सजीवत्वाची करी उपयोग जडा. आता हे शरीर कसं आहे, आता
इथे सांगताना जड सांडले, त्या जडाला चैतन्यत्व रूप कशामुळे आलेले आहे? हा, हे जे चंचल स्थिर हालते चालते वगैरे टवटवी दिसते हे कशामुळं? त्याच्यातला प्राण गेला निघून तर लगेच कसं दिसतोय? तोच माणूस कसा डेंजर दिसतोय बघा बरं. त्याच्यातलं शरीरातला प्राण शक्ती निघून गेला, चैतन्य. मग तियेची चेतना म्हणी पे अर्जुना. बस 41 घेतली. हा, अरे तिलाच बाबा रे अर्जुना, या शरीरात असलेल्या आत्मस्वरूपता चेतना संगतीमुळे त्या जडाचा सजीव तत्वासारखा उपयोग होतो. मग आता आपण त्या जडाचा संगत करतोय का चैतन्याची संगत करतोय? हा, आणि आपण करतोय संगत त्याची का आपणच तो झालेलो आहे? बघा आता अजून किती जवळ जातोय आपण की हे जड आहे समजा, आणि या जडाला ज्याने चैतन्यात आणलंय तो वेगळा आहे आणि आपण वेगळे आहेत का? बघा किती चुकामुक, घरातल्या घरात चुकामुक आहे का नाही? त्याप्रमाणे अर्जुना, शरीरात असलेल्या आत्मस्वरूप चेतना संगतीमुळे त्या जडाला सजीव तत्वासारखा उपयोग होतो व केला जातो. बघा, त्याचा उपयोग होतो आणि केला जातो. कोणाचा उपयोग केला जातो? हा, शरीराचा. कोणाचा उपयोग केला जातो? हा, चेतनेचा उपयोग केला जातो. म्हणजे भोगतो, उपभोग घेतोय कोण? आता परत झालं तर चेतना चेतनेचा उपभोग घेते, पण आता कशाच्या माध्यमातून घेते? शरीराच्या माध्यमातून आत्म्याचा उपभोग घेतोय आपण. ज्ञान ब्रह्मी भोग, ज्ञानाने ब्रह्माचा उपभोग घेता 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 ब्रह्म तनु म्हणजे पेड्याच्या बॉक्सची किंमत पेड्याच्या भावाची झाली. आत्मस्वरूप संगतीमुळे त्या जडाला सजीव तत्वासारखा उपयोग होतो व केला जातो. म्हणजे आत्मसत्ता संगती जड वस्तूला सजीवपणा आणते. मग अरे तिलाच बाबा रे चेतना हे नाव आहे. आता धैर्याचे विवेचन व त्याचे भेद सांग. कोणते आहेत ते ऐक. धृती, पंचमहाभूताचे एकमेकाशी जाती स्वभावावरून उघड उघड वैर असल्याचे प्रसिद्ध आहे. पहा की पाणी हे पृथ्वीचा नाश करीत नाही काय? प्रश्नचिन्ह. पाण्याचे शोषण तेज करते, म्हणजे ऊन सुकून घेतं. तेजाचे वायूचे वैर आहे. तेजाचे वायूचे भडका होतो ना, एकमेकाची गाठ झाली म्हणून तो त्यास खाऊन टाकतो. आणि आकाश हे वायूस सहज गिळून टाकते. सगळ्या तत्वांना आकाश आपल्यात सामावून घेतो. हे एकमेकाचं काय झालेले वैर व्हावे, पण ते आत्मसत्तेमुळे एकत्र राहतात गुपचूप. त्याप्रमाणे आकाश कधीही कशाबरोबर न मिळता सर्वत्र ओतप्रोत भरलेले असून ते स्वरूपता स्वतःहून वेगळेच असते. अशा प्रकारे पंचमहाभूते एकमेकास सहन करीत नाहीत, पण अशी विरुद्ध असूनही ती देहामध्ये विरोध न करता एकत्र राहतात. इतकेच नव्हे तर पूर्वीचा दुजेपणाचा वादविवाद सोडून ऐक्यरूपाने एकत्र राहतात व ती आपापल्या गुणांनी एकमेकाचे पोषण करतात. आतले आपले हे तत्व ज्याच्यामुळे शरीर तयार झाले, कोणामुळे गपचूप येते? त्या आत्मसत्तेमुळे. आणि एकदा का ती सत्ता गेली का ते ज्याच्या मार्गाने निघायला लागतं, हे की नाही? याप्रमाणे त्यांची स्वभाव वैरामुळे कधीही न होणारी मैत्री ज्याच्या योगाने होते व ज्या धैर्यामुळे राहते त्या वृत्तीला मी धृती असे म्हणतो. बघा, जे एकत्र न येणारी माणसं एकत्र आणली गेली त्याला मी धृती म्हणतो. आणि हे पांडवा, जीवासह या 35 तत्वाचा जो ऐक्यरूप समुदाय तोच येथे संघात नावाने 36वे तत्व समजावे. हे सगळे एकत्र राहतात त्या तत्वाला संघात म्हणतात. याप्रमाणे हे 36 भेद तुला स्पष्ट रीतीने सांगितले. एवढ्या सर्वांना मिळून क्षेत्र हे नाव प्राप्त व प्रसिद्ध झाले आहे. बघा, क्षेत्र कशाला म्हणतात ते सांगितलं. आता क्षेत्रज्ञ सांगतील. अर्जुना, जसे चाक व जू इत्यादी रथाचे सर्व भाग मिळून, जू माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला नाही, तुम्हाला माहिती आहे रथाचं चाक आणि पुढे जी आडवी दांडी आहे ना रथाला खेचायला, बैलाच्या गळ्यात घोड्याच्या गळ्यात घातली ती आडवी,
त्याला जू म्हणतात, बरोबर ना? हां हां हां, बस बस बस. हे सगळं मिळून रथ आहे असं त्यांना सांगायचं आहे की नाही? अर्जुना, चाक वजू इत्यादी रथाचे सर्व भाग मिळून त्यास रथ हे नाव येते, किंवा खाली पायापासून तर थेट वर डोक्यापर्यंत सर्व अवयवास मिळून एकत्र मिळून देह हे नाव येते. अथवा हत्ती, घोडे, रथ व पायदळ या सर्वांना मिळून जसे सेना हे नाव प्राप्त होते, किंवा अक्षराच्या समुदायास वाक्य असे म्हणतात. मेघांच्या सर्व समुदायाला जसे आभाळ असे म्हटले जाते, किंवा सर्व लोकांच्या समुदायास ज्याप्रमाणे जग असे नाव प्राप्त होते, अथवा तेल, वात आणि अग्नी यांचा संयोग करून एकत्र ठेवले म्हणजे तोच दिवा होय असे लोकात म्हणतात. त्याप्रमाणे किती उदाहरणं दिली बघा. त्याप्रमाणे ही 36 तत्वे जेव्हा एके ठिकाणी एकोप्याने मिळतात तेव्हा त्या सर्वांना मिळून क्षेत्र असे म्हटले जाते. आणि सर्व प्राणी शरीराद्वारे जगतात रहाटून जी पापाची किंवा पुण्याची कमाई तेथे करतात तेच कोणी एक पीक होय असे समजून त्यास शरीरास आम्ही प्रस्तुत शेत असे कौतुकाने म्हटले आहे. आपण म्हणतो ना गावाला हे आमचं क्षेत्र आहे, तसे हे शरीर काय करतं? पाप पुण्याची कमाई करतं, म्हणून याला कौतुकाने क्षेत्र म्हटलेलं आहे. आणि कित्येकांच्या मताने या क्षेत्रास देह असेही म्हणतात. बघा, दुसरं नाव प्रकृती असेही म्हणतात, आहे की नाही? आणि कित्येकाच्या मताने या क्षेत्रास देह असेही म्हणतात. पण ते आता असो, या क्षेत्राला अनेक नावे आहेत. हे पहा, परब्रह्माच्या अलीकडे व अखेर स्थावरापर्यंत सर्वत्र सर्व धरून दोहोंच्या दरम्यान जेवढे काही उत्पन्न होते व लय पावते ते क्षेत्रच होय. बा, परब्रह्माच्या अलीकडे आणि स्थावर जंगमामध्ये त्याच्यामध्ये जेवढं निर्माण होतं आणि नाश पावतं त्याला काय म्हणतात? क्षेत्रच होय. सर्व आत्मभिन्न पदार्थ तेच क्षेत्र. बघा, याच्यात अजून क्लिअर करून टाकले यांनी, कंसात लिहिलेले. सर्व आत्मभिन्न वस्तू, सर्व आत्मभिन्न पदार्थ ते क्षेत्र, हे क्षेत्राचे मूळ लक्षण समजावे. आत्मा सोडून बाकीचं सगळं जे आहे त्याचं नाव काय? क्षेत्र आहे. परंतु देव, मनुष्य, सर्प असे निरनिराळ्या योनीत जे निर्माण होतात ते सत्व, रज, तम या गुणांनी व कर्माची संगती घडल्याने उत्पन्न होतात तेच क्षेत्र होय. बघा, परत इथं कारण मीमांसा दिली. देव, मनुष्य आणि सर्प असे निरनिराळ्या योनीत जे निर्माण होतात, तर देव सत्वगुणाने, रजगुणाने मनुष्य आणि तमोगुणाने सर्प या गुणांनी कर्माची संगती घडल्याने उत्पन्न होतात ते क्षेत्र होय. 59 घेऊया. परी सूर नर उर्गी घडत आहे योनी विभागी, ते गुण कर्मसंगी पडिले साते. 59. अर्जुना, या गुणांचा विचार पुढे 14व्या अध्यायात सांगण्यात येईल. सध्या तुला ज्ञानाचे स्वरूप काय आहे ते सांगतो. क्षेत्राची सर्व लक्षणे विकारास व विस्ताराने आम्ही तुला सांगितली. आता यापुढे ज्याच्यापासून मोक्षप्राप्ती होते ते उदार ज्ञान तुला सांगतो, ते ऐक. ज्या ज्ञानाकरता योगी लोक स्वर्गाचा आडमार्ग ओलांडून मूर्ध्वी आकाशाचा लय करतात, ब्रह्मरंध्र आकाश गिळून टाकतात, त्या ज्ञानापुढे ते सिद्धीची गरज इच्छा बाळगीत नाहीत. ऐहिक ऐश्वर्याची भीड व पर्वा धरीत नाही व कठीण असे योग साधन त्यासे तुच्छ मानून पर्वा करीत नाही. तपोरूपे किल्ले ओलांडून पलीकडे जातात. कोट्यावधी यज्ञ आचरण करतात. कशासाठी? ज्ञान मिळवण्यासाठी. ही सगळी साधनं सांगितलेली. पुन्हा एक पाऊल मागे जातो. क्षेत्राची सर्व लक्षणे विकारास विस्ताराने आम्ही तुला सांगितली. आता ज्यापुढे ज्यापासून मोक्ष प्राप्ती होते ते उदार ज्ञान तुला सांगतो, ऐक. पण त्याच्या अगोदर काय काय खटाटोप करतात ते सांगतात. ज्या ज्ञानाकरता योगी लोक स्वर्गाचा आडमार्ग ओलांडून मूर्ध्व आकाशात लय करतात, ब्रह्मरंध्र आकाश गिळून टाकतात, स्वतःला संपून दे इथपर्यंत जातात. देहाशी पण तादात्म्य सोडून शरीराशी येऊ, व्यापक चैतन्याशी हे करणार, जसं चांगदेव महाराज करत होते त्याप्रमाणे. त्या ज्ञानापुढे ते सिद्धीची गरज इच्छा बाळगीत नाही. त्या साधनेला जाताना मध्ये रिद्धी सिद्धीद्वार अडवतात. ही पाहिजे का तुम्हाला? कशाला तुम्ही धावपळ करतात? हे देतो ना आम्ही तुम्हाला. पण तिथेही ते थांबत नाहीत. ऐहिक ऐश्वर्याची बीड पर्वा धरीत नाहीत. काही मिळत असेल तरी नको. व कठीण असे योग साधन त्यासे तुच्छ मानून पर्वा करीत नाही. ही साधन करावं लागेल, हे कठीण आहे,
करू आम्ही, त्याला काय एवढं, ते नथिंग आहे, ते करणार आम्ही कशासाठी, ते ज्ञान मिळवण्यासाठी. तपरूपी किल्ले ओलांडून पलीकडे जातात. तपश्चर्या जे ब्रह्मदेवाला करायला लागली, भगवान शंकराचं चालू आहे, ठीक आहे नाही. कोट्यावधी यज्ञ आचरण करून ओवून टाकतात. कर्मरूपी वेलीची उलथापालत करून त्याचा त्याग करतात. म्हणजे चांगलं करतात, सगळं करतात, जे बी करायचं, आणि परत त्याला त्यागून टाकतात, त्याच्या नादी लागत नाही. पण करतात हे कशासाठी, हे सगळं केल्याशिवाय तिथपर्यंत जाता येत नाही, म्हणून हे सगळे प्रकार करून पाहतात. पुष्कळ प्रकारचे उपासना मार्ग स्वीकारून कोणी उघड्या अंगानेच अंतर्बाह्य परिग्रह विमुक्त होऊन धावतात व कोणी सुषुम्नेच्या गुप्त मार्गाने प्रवेश करतात. पहा, सगळ्याचा त्याग करतात असणाऱ्या शरीराला सुद्धा ते किंमत देत नाही त्या गोष्टीसाठी, कारण क्षेत्र तुच्छच आहे. क्षेत्रज्ञ प्राप्त करण्यासाठी क्षेत्र आहे शरीर. असे जे ज्ञान, त्या ज्ञानाच्या प्राप्तीकरता सर्व ऋषी मुनी उत्कट इच्छा मनात धारण करून वेदरूपी पानाचे झाडाचे पान ना पान हिंडतात, म्हणजे ज्ञान प्राप्त्यर्थ संपूर्ण वेदाचे अध्ययन करतात. बघा, कुठे काय सापडेल, कुठे काय सापडेल. हे पांडवा, गुरूंची सेवा केली असता त्यापासून ज्ञानप्राप्ती होईल या बुद्धीने जन्मभर गुरुची सेवा करतात. बघा, किती काही लोक आहेत, त्यांचं आयुष्य गेलं, लहानपणी जे संस्थांमध्ये गेले, तीर्थक्षेत्रात, आता म्हातारे झालेले, तरी ते त्यांच्या गुरूंची सेवा करतात. कशासाठी, यांच्याकडून ज्ञान मिळेल म्हणून. अनेक जन्माच्या निष्काम पुण्याची गुरुसेवे करून ओवाळणी करून टाकतात. अनेक जन्मांची निष्काम पुण्याची गुरुसेवेवरून ओवाळणी करतात. ज्या ज्ञानाचा केवळ प्रवेश झाला असता अविद्या नाहीशी होते व ते जीवाचे आणि परमात्म्याचे ऐक्य करून देऊन मूळचे एकतत्व पटवून देते. बघा, ते ज्ञान मिळवण्यासाठी. 68 जया ज्ञानाची रिगवणी अविद्येऊने आणि जीवा आत्मया बुजावणी मांडून दे. बघा, जे ज्ञान, बघा कुठून घ्यायचे साहेब आपल्याला, ज्ञानाचे 60च्या पुढे बघू, 61 काय क्षेत्र सविस्तर सांगितले स्वीकार. आता जया ज्ञाना लागे गगन गिळतात योगी, 62 पासून घ्यायचे. आता हे अजून 9-10 कंटिन्यू चालणार आहेत या पुढे सगळा. बघा, ज्या ज्ञानाची केवळ प्रवेश झाला असता अविद्या नाहीशी होती, मी ब्रह्म आहे असं त्याला कळालं, नंतर त्याची देवबुद्धी गळायला सुरुवात होते हळूहळू. आपण जरी म्हटलो नाही तरी ती हळूहळू प्रक्रिया होणारच आहे. एकदा का विरजन पडलं दुधामध्ये का हळूहळू ते दूध दशा बाद करणार आहे. ज्या ज्ञानाचा केवळ प्रवेश झाला असता, काय झालेलं आहे, फक्त प्रवेश झाला असता, बरोबर, प्रवेशाच्याच वेळेला ओळ आली ना. ज्या ज्ञानाचा केवळ प्रवेश झाला असता अविद्या नाहीशी होती. बघा, एंट्री मारली तरी ते म्हणतात नाहीशी होते. आपलं तसंच झालेलं आहे. आपण काय परिपक्व कोणी झालेलं नाही, नाही का, आहे ना, आपण कोणी परिपूर्ण झालेलं नाही, पण एंट्री मारलेली आपण, आहे की नाही. व जे जीवाचे आणि परमात्म्याचे ऐक्य करून देऊन मूळचे एकत्व पटवून देते, त्याचं नाव ज्ञान आहे. किती ज्ञानाची हे केलेलं, व्याख्या केलेली आहे. जे एंट्री मारल्याबरोबर अज्ञान घालवतं त्याचं नाव ज्ञान, ही एक. त्याच्यानंतर जीवाचे आणि परमात्म्याचे अनादि ऐक्य आहे हे देऊन एकत्व पटवून देते. लगेच त्याला सांगतं मी पण तेच आहे बाबा, मी कुठे वेगळं आहे, असं करून देते. जे ज्ञान इंद्रियांचे द्वारे बंद करून त्यास विषयाची इच्छा होऊ देत नाही, बहिर्मुख वृत्तीची कर्ममार्गाची हाव मोडून टाकते. बघा, जे बाहेर पळावंसं वाटत होतं ते कुठं वाटतंय आता, ठेविल्यानंतर. म्हणजे आळशी नाही आहे तो, त्याला तुम्ही काम सांगा बरं चांगलं, तो करणार, तो थांबणार नाही, तो धावपळ पण करणार. पण त्याची जी वृत्ती आहे ती थांबलेली आहे आता, बहिर्मुख वृत्ती कर्ममार्गाची हाव मोडून टाकते. काही मिळवायचं शिल्लक राहिलं नाही, कारण जे मिळवायचं होते ते त्याचंच नाव आहे आजी संसार सुफळ झाला गे माय. व मनाची चिंता परिच्छिन्नता भ्रांतिरूप दारिद्र्य दूर करते. आपले मनाची चिंता गेल्यात की नाही सगळ्या, परिच्छिन्नता भ्रांतिरूप वेगळेपणा गेलाय का नाही, अपरिच्छिन्न होतो आपण. हे आकाश कसं आहे, जरी ह्या उपाधीच्या आत आहे, आयत आकृती आहे चौकोनी, तरी ते परिच्छिन्नच आहे, अपरिच्छिन्न आहे. दिसतंय कसं, वेगळे झाल्यासारखे दिसतंय पण वेगळं नाही. माठ हा मातीपासून वेगळा झालेला दिसला तरी वेगळा आहे का नो. त्या विचारसागरमध्ये काय घटरहित आणि ही
घटसहित, परंतु नंतर सगळं काय आहे, मातीच आहे. किंवा आकाश आता जरी याच्या आतमध्ये आलं तर त्याच्याशी त्याचा संबंध तुटलाय का, नाही. हां 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 बरोबर. हां 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 बघा, माती रूपाने तरी बघा किती हा सूक्ष्म भेद सांगितला आहे की नाही. माती माठ फुटला तरी तो खापरा रूपाने शिल्लक दिसतो, पण बर्फाचा खडा जर पाण्यात सोडला तर तो काय होऊन जातो, त्याचं अस्तित्व संपून जातं. आणि एंट्री मारल्याबरोबर हळूहळू आणि नंतर नंतर पूर्ण एंड होऊन जातो त्या बर्फाच्या खड्याचा, आहे ना. कर्ममार्गाची हाव मोडून टाकते. अपेक्षा जे गेले आशापाश, मनाची चिंता आणि परिच्छिन्नता म्हणजे भ्रांतिरूप दारिद्र्य दूर करते. ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली असता अशी स्थिती लाभते की द्वैतरूपी दुष्काळाचा अभाव होतो. बघा, द्वैतच दिसत नाही त्याला, द्वैत संपून जातं. सर्वत्र समबुद्धीरूप अद्वैत बोधाचा सुकाळ होतो. असं झालं की नाही, आपल्याला सगळ्यांमध्ये आपल्याला साम्य दिसते की नाही. थोडंसं होणार कमी जास्तपणा, परंतु अंतःकरण वृत्ती आपली आता अस्थिर नाही होणार, स्थिर राहणार आहे. थोडंसं होणार, हेलकावं बसणार, आहे की नाही. ज्याच्या योगाने गर्वाचा मागमूस नाहीसा केला जातो. गर्व कशाचा होता, नासक्याबद्दल होता ना, संपला आता. जे ज्ञान महामोहरूपी मायेला देखील नाहीसे करते. जी माया बहुरंगी माया बहुविखुरली, तिच्या तावडीतून कोण सुटू शकत नाही. पण हे ज्ञान काय करतं, त्या मोठ्या मोहरूपी मायेला सुद्धा मारून टाकतं. जे ज्ञान मोहरूपी मायेला देखील नाहीसे करते व जे ज्ञान त्याच्या ठिकाणी आपपरभावाची भाषाही उरू देत नाही. आपल्या मालिकेचा, परक्या मालिकेचा, आपल्या देशाचा, हा परदेशी असं सुद्धा म्हणत नाही. जे ज्ञान संसाराला मुळासकट उपटून टाकते. कोणत्या संसाराला, जन्म मरण रूपी, हे तर काय याला अस्तित्वच नाही, हा कल्पनेचा आहे. आणि तो जरी दिसला तरी त्याला उपटून टाकते. व संकल्परूपी चिखल स्वच्छ धुवून टाकते. संकल्प निर्माणच होऊन देत नाही. सर्व व्यापक आणि आकलन करण्यास अवघड अशा परब्रह्माची भेट आत्मतत्वाने करून देते. बघा, हे जगात सगळ्यात अवघड आहे काय, नाम घेता उठाउठी होय, हा संसाराला मुळासकट फेकून टाकते. संकल्परूपी चिखल धुवून टाकते. संकल्पाहीवरी नाही मन, आहे की नाही. त्याच्यानंतर सर्व व्यापक आकलन करण्यास अवघड, हे व्यापक परब्रह्म सर्व व्यापक येते. अशा परब्रह्माची भेट आत्मतत्वाने करून देते. जे ज्ञान प्राप्त झाले असता प्राण पांगळा होतो, त्याची गती स्थिर होते. ज्याच्या स्फूर्तीने जगातील सर्व व्यवहार चालत असतात, तो प्राण पांगळा होतो. आणि ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने बुद्धीमध्ये आभासरूप ज्ञानशक्तीचे डोळे उघडतात. बघा, बुद्धीचे डोळे उघडले तर डोळियाचा डोळा उघडला, जेणे आनंदाची लेणे लेवविली. बघा, ही ओळ त्याच्यातून. आणि ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने बुद्धीमध्ये आभासरूपी ज्ञानशक्तीचे डोळे उघडतात आणि आनंदाचे लेणे लेवविले. जीव आनंदाच्या पोटावर लोळतो. मन नहे वृत्तीवरी सुखाचे शेजारी बोडलो. त्याचा धनी होतो म्हणजे काय होतो, पोटावर लोळतो म्हणे. किंवा हरिकृपा होता भक्ता निगती दोन दे, नाचती स्वानंदे हरिरंगे. तो परमात्मा सुखाच्या याच्यामध्ये नाचतो, पोटावर लोळतो म्हणजे त्याचा मालक होतो आनंदाचा, परब्रह्म स्वरूपाच्या. असे जे ज्ञान पवित्रपणाचा एकमेव ठेवा जे प्राप्त झाले असता विषयांनी विटाळलेले मन निर्मळ होते. देह तादात्म्य संबंधाने मी जीव आहे असा जो आत्म्यास जीवत्व भ्रांतिरूप क्षयरोग लागला असतो, तो ज्या शुद्ध ज्ञानाच्या प्राप्तीने नाश पावतो. जे ज्ञान निरूपण करण्याजोगे नसून आम्ही त्याचे निरूपण करतो, कारण ते निरूपण ऐकून नीट समजून घे. बघा, आता असं सांगितलं समोरच्याला तर प्रवचन करताना हे नीट समजून सांगण्याजोगं नाही तरी सांगतोय आणि नीट समजून घे. ते म्हणायला हा जास्त शहाणा झालेला दिसतोय. आणि त्यावेळेला अजून पाहिजे कोण पुढे, आपले सगळे सिनियर पाहिजेत. ते म्हणतील मग बरोबर आहे. आणि त्यांना आनंद वाटला पाहिजे, कारण आपण शिकवलेलं काम सक्सेस झालं, फत्य झालं की नाही. जे ज्ञान निरूपण करण्याजोगे नसून आम्ही त्याचे निरूपण करतो, कारण ते निरूपण ऐकून नीट समजून घे.
म्हणजे बुद्धीत प्रकाश पडेल. पार एकदम आपल्या गुरुजी जशी सांगतात तसं सांगतात, आहे की नाही. ज्ञान लाभ होईल, बाकी ते डोळ्यास पाहता येईल अशी ती वस्तू नाही, हे खरे. हां, हे काय असं डोळ्याने दाखवता नाही येणार. त्यामुळे त्यावेळेला इकडं तिकडं जाऊ नकोस फिरायला, आहे की नाही. पण तेच ज्ञान ज्यावेळेस या शरीरात अभिव्यक्त होऊन आपले सामर्थ्य प्रगट करते, त्यावेळी ते या इंद्रियांच्या आचरणावरून दृष्टोत्पत्तीस येते. ज्ञान दाखवता नाहीत, पण ज्ञान ज्याच्या शरीरात प्रगट झालं त्याच्या शरीराच्या क्रियेवरून कळतं की याला ज्ञान झालेलं आहे. जसे झाडाच्या टवटवीतपणावरून वसंत ऋतूचा प्रवेश झाला हे समजते, तसे इंद्रिय ज्ञानाचे अस्तित्व सांगतात. बघा, त्यावेळेला ह्या ग्रंथांना सार्थकता केव्हा येणार? त्याप्रमाणे जेव्हा एखाद्या व्यक्ती दिसेल तेव्हा ते म्हणतील नाही नाही असा आमच्या गावात एक माणूस आहे. नाही तर लोक म्हणतात आता तसं राहिलं नाही, ते फक्त पूर्वी होतं ग्रंथात लिहिलेलं. नाही नाही आमच्या गावात तसं आहे. हे कधी तुम्ही त्याला याला सार्थकता आणू शकता? आता हे धाडसाचं वाक्य आहे, याला सार्थकता आणू शकता? हो, हे सत्य, हे तुमच्या वागण्यावरून कळणार हे असं आहे म्हणून. आज बी जसे झाडाच्या टवटवीतपणावरून वसंत ऋतूचा प्रवेश झाला हे समजते, तसे इंद्रिय ज्ञानाचे अस्तित्व सांगतात. म्हणजे ज्ञानवानाच्या इंद्रियाच्या व्यापारावरून ज्ञानप्राप्तीची लोकास ओळख होते. बघा, इंद्रियांच्या व्यापारावरून ज्ञानप्राप्तीची लोकास ओळख होते. बस आता याला ज्ञान म्हणतात बरं का. ज्ञान झालेला असा असतो बरं का. अरे झाडाला जमिनीत मुळाशी पाणी सापडले आहे. बघा, पाणी दिसतंय का? परंतु त्या टवटवीतपणावरून कळतंय की नाही खाली बुडाशी पाणी आहे. तसं याच्याकडे ज्ञान आहे हे त्याच्या हिरवेगार दिसण्यावरून कळणार. अरे झाडाला जमिनीत मुळाशी पाणी सापडले आहे हे फांद्यांच्या विस्तारावरून व त्यांच्या टवटवीवरून दिसून येते. अथवा अंकुराचा लुसलुशीतपणा जसा जमिनीचा मृदूपणा सांगतो, किंवा चांगल्या कुलीन मनुष्याच्या वागण्याच्या पद्धतीवरून त्याचा थोरपणा दिसून येतो, अथवा आदरतिथ्याच्या तयारीवरून जसा स्नेहभाव प्रगट रूपाने दृष्टीस पडतो, किंवा एखाद्याचे प्रथम दर्शन होताच मनाला होणाऱ्या समाधानावरून हा पुण्यपुरुष आहे असे कळून येते. अथवा केळीत उत्पन्न झालेला कापूर जसा सुवासावरून ओळखण्यात येतो, किंवा भिंगात तावदानात ठेवलेला दिव्याचा प्रकाश ज्याप्रमाणे भिंगाबाहेर सभोवार पसरतो, त्याप्रमाणे हृदयात ज्ञानोदय झाल्यावर जी शरीरावर त्याची लक्षणे उमटलेली दृष्टीस पडतात ती सांगतो. त्याचे चांगले लक्ष देऊन ऐक. 84 चालू ठेवायचं कंटिन्यू, अजून पुढे चालू राहणार आहे. ज्ञान कसं असतं ते सांगतात, दाखवता नाहीत पण कसं आहे ते सांगणार आहे. आता एवढे सगळं त्याचं स्वरूप सांगितले. श्लोक क्रमांक 7. मी मोठा आहे, मी विद्वान आहे इत्यादी आत्मश्लाघा करणे व स्वतःला तसे समजणे हे मानित्व होय, पण तसा मानीपणा न धरणे. बघा, आडनिमान सगळा, अज्ञानिमान सगळा असे गुण आहेत. मी कोणतरी आहे, मी काही साधा आहे काय. ज्ञानिमान सगळं नसतं. अदंभित्व, खरोखर धार्मिक नसताना तसा आव आणणे, वरवर धार्मिकता प्रगट करणे व दांभिकपणा हा दांभिकपणा आहे, तसा दांभिकपणा न दाखवणे. बघा, या ओळी चांगल्या आहेत आपल्याला गावाला प्रवचनाला, आहे नाही? आहे नाही? गावाला बी चालतील, आपल्या इथे बी चालतील, आहे ना. प्राण्यांना पीडा न देणे, दुसऱ्याने अपराध केला असता मनात क्रोध हा विकार उत्पन्न होऊ न देणे. बघा, अंतकरणाचा सरळपणा, आचार्य उपासना, मोक्षाच्या साधनाचा उपदेश करणाऱ्या आचार्यांची शुश्रूषा वगैरे करणे, शरीराचे मल वगैरे पाण्याने धुवून टाकणे व मनाचे रागाधिक मल वैराग्याधिकाने घालवणे, असे हे 2 प्रकारचे शौच शुद्धी, मोक्ष मार्गाविषयीचा दृढ निश्चय, शरीर इंद्रिय समूहाला असन्मार्गापासून परतवून सन्मार्गातच ठेवणे. 7 नंबरच्या श्लोकाचा केवढा अर्थ आहे बा. आता त्याच्या खाली सांगतात की ज्याच्या शरीरात आत्मज्ञान प्रगट झालंय त्याचं कसं वागणं, तर कोणत्याही व्यवहारात
सर्व गोष्टीचे बाबतीत कोणाचीही बरोबरी करणे ज्याला आवडत नसते व लोकांनी संभावित म्हटले असता ज्याला त्या मोठेपणाचे पराकाष्ठेचे ओझे वाटते. त्याला जर म्हणले फार मोठा माणूस आहे तर त्याला ते असं वाटतं आपल्या डोक्यावर ओझं ठेवलेलं आहे, त्याला तो उलट कमीपणा बरा वाटतो, मोठापणा नको वाटतो. ज्याच्या अंगी असलेल्याच गुणांचे वर्णन केले असता व योग्यतेने रूप लोकांनी सन्मान केला असता किंवा अंगची योग्यता लोकांनी प्रगट केली असता तो जसा आहे तसा जरी सांगितलं चांगला आहे तरी त्याला ते ओझं वाटतो. त्यावेळी तो हा गडबडून जातो. बघा काय काय ज्याच्या अंगी असलेल्या गुणांचे वर्णन केले असता. कसा आहे तो, आता आपल्या पण अवगुणाचं वर्णन केलं आपण कसं गडबडून जातो तसा तो गडबडून जातो गुणांचे वर्णन केल्यानंतर. त्याच्या अंगी असलेल्याच गुणांचे वर्णन केले असता योग्यतेनुरूप लोकांनी सन्मान केला असता त्याच्या योग्यतेच्या नुसार त्याचा सत्कार केलेला आहे, अवास्तव केलेला नाही. तरीही किंवा अंगची योग्यता लोकांनी प्रगट केली असता हुशार माणूस आहे चांगला आहे असं जरी म्हटलं तरी त्यावेळी तो हा गडबडून जातो. म्हणशील तर पारध्याने चोकडून वेढलेले हरिण घाबरा होतो किंवा नदी बाहुबलाने पोहून पलीकडे जात असताना सापडलेला मनुष्य जसा घाबरलेला दिसतो तसा हा घाबरलेला असतो. सत्कार घ्यायला जातो तेव्हा का खुशीत जात असतो, त्याच्या वेळेला वेगळीच म्युझिक लावलेली असते पण तो अजून रुबाबात जातो आहे का नाही. मान झाला तरी नेघो म्हणती परी तेथेच गुंतवणी न राहती. तशा प्रकारे पार्था लोकांनी सन्मान केला असता जो कष्टी होतो व जो आपल्या अंगाकडे मोठेपणा येऊच देत नाही. बघा लोकांनी मान दिला तरी मला वाटतं 88 तीच ओळ आहे की तिथे नाही. पार्था तेने पाडे सन्माने जो साकडे, त्याला साकडं पडलं जातं सन्मान व्हायच्या वेळेला. तुम्हाला असं झालं ना कधी, समजा तुमच्या गावात सप्ताह चालू आहे आणि आता सगळ्यांचा सत्कार चालला आहे गावाच्या लोकांचा, त्यावेळेला तुमचा येणार आहे, त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला खाली मान घालून बसणार आणि नको आपलं नाव नाही आलं का बरं होईल असं वाटलं का समजायचं आपल्याला थोडंफार कुठं तरी, आणि सगळ्यांची नावं घेतात आपलं का नाही घेत असं टकमक बघायला लागलं का समजायचं आपल्याला काय झालेलं आहे, अज्ञान झालेलं आहे की नाही. तुम्ही तसं जर केलं ना माझं नाव नाही आलं तर बरोबर नाहीच येणार तुम्हाला सांगतो, कारण तुम्ही जे चिंतणार तेच होणार आहे त्यांच्या. आणि तुम्ही जर म्हणले आलं नाव तर बरं होईल तरी येणार, कारण ते म्हणतो चल काय मागितले यांनी, चॉकलेटच मागितले ना देऊन टाकू आहे का नाही, देव असं करतो. त्यावेळी तो हा गडबडून जातो. म्हणशील तर पारध्याने चोहकडून वेढलेले हरिण कसं घाबरत असेल. आता त्याला पळायचं चान्सच नाही राहिला. आता हरिण नाही पण आपण उंदीर कोंडला होतो कसा करतो तसं तो सुटण्याचा प्रयत्न करतो. कुठे यांच्या काचाट्यात सापडलो नसतं आलं तर बरं झालं असतो असं वाटतं त्याला. किंवा नदी बाहुबलाने पोहून पलीकडे जात असताना सापडलेला मनुष्य जसा घाबरतो, उरकतच नाही आणि दमल्यासारखं झालंय पोहून पोहून, तसं त्याला झालं. तशा प्रकारे पार्था लोकांनी सन्मान केला असता जो कष्टी होतो त्याला कष्ट होतात व जो आपल्या अंगाकडे मोठेपणा येऊच देत नाही. आपल्याला लोकांनी पूज्य मानलेले आपण आपल्या डोळ्यांनी न पाहावे, आपली कीर्ती आपणच आपल्या कानाने न ऐकावी व आपली हा अमुक एक मनुष्य आहे अशी लोकांना आठवणसुद्धा होऊ नये, अशी ज्या पुरुषाची इच्छा असते अशा त्या पुरुषाच्या ठिकाणी सत्काराची गोष्ट कशाच बोलावी. त्याला वाटेल का माझा सत्कार व्हावा म्हणून, तो बॅनर लावेल का, स्वतःच हँडबिलवर नाव छापेल का, त्याचं फोटो टाकील का, पण ते तो नसतो टाकत हो, ते बाजूचे टाकत असतात. म्हणजे ज्ञानी माणूस नाही टाकत ज्ञानी माणसाचा फोटो. ज्ञानी माणसाचा फोटो कोण टाकतं, अज्ञानी टाकतात आणि हे फक्त सिग्नेचर करतात आहे ना. असं पण आहे मोठमोठ्या साधूंचं नाही असतं, त्यांना काहीच घेणं नाही. त्यांचा फोटो असं चुकून काढलेला असतो कोणीतरी, त्याशी आपल्यासारखी पोच देऊन काढणार नाहीत फोटो, चुकून कुठून तरी काढलेला फोटो टाकलेला असतो. कुठे आलो होतो, 88 आलो. अशा त्या पुरुषाच्या ठिकाणी सत्काराची गोष्ट कशाच बोलावी, त्याला वाटेल का आपला सत्कार व्हावा. ते सूर्यवंशी बाबा दरवेळेला आपल्याला हे आणून देतात काय स्पीकर सिस्टीम आणि पोहोचवतात
₹100 तरी आपल्याला दरवेळेला द्यायला लागतील, ते पण नाही घेत. आणि त्या दिवशी त्यांना श्रीफळ दिलं ना, ते त्यांनी नेलं नाही, टाळाच्या पिशवीत टाकून ठेवून गेले होते, आहे की नाही साहेब? दुसऱ्या दिवशी आपण खास गेलो मग घेऊन, आहे की नाही? तिथं टाकून ठेवून गेले ते, मग तेवढी सुद्धा घेऊन जायची इच्छा नाही. आणि आमचं ते काही तपासच नाही केला, सगळ्यांचा सत्कार झाला आणि आमचा त्या कोणी तपासच नाही केला, म्हणूनच नाही केला तपास. ज्याला अपेक्षा असते ना, आशा आहे तो निराशा आहे. अशा त्या पुरुषाच्या ठिकाणी सत्काराची गोष्ट कशाला बोलावी व तो आदराचा तरी कसा स्वीकार करणार? त्यात जर कोणी नमस्कार केला तर त्याला ती मरणासारखे दुःखकारक वाटते. आणि आपण बळच ओळख सांगायची, कुठं गेल्यावर कोण आपण, हा मी हरिभक्त बरा आहे ना, अमुक अमुक, हे सांगायची गरज आहे आपल्याला? व्यवहारात बाबा आपण आपलं नाव जर ॲड्रेस पत्ता माहितलं तर श्री सुद्धा लिहित नाही ना आपण स्वतः. श्री विनायक एकनाथ रसाळ, तो श्री सुद्धा आपण नाही लिहायचा. वा, तिसरा म्हटला पाहिजे एवढी त्याला. ते पण तुम्ही असं जरी तुम्हाला विचारलं तुम्ही कोण, तर तुम्ही असं उत्तर देणार त्यावेळेला तुम्हाला ज्ञान होणार. तेव्हा मी विनायक रसाळ असं नाही म्हणणार, या देहाला विनायक रसाळ असे म्हणतात. हां, या देहाला विनायक रसाळ म्हणतात, मग तुम्हाला कोण म्हणतात हा प्रश्न त्यांच्या डोक्यात येणार नाही. ते म्हणतील ठीक आहे ठीक आहे, हा जास्त हुशार दिसतोय म्हणतील, आहे ना? त्याला जर कोणी नमस्कार केला तर त्याला ते मरणासारखे दुःखकर वाटते. बृहस्पती सारखी सर्वज्ञता असते, साधीने देवांचे गुरु आहेत तेवढ्या योग्यतेचा तो मनुष्य असतो, पण तो दाखवत नाही. हां हां, सांगा ना. हां हां, असं. आणि सही करायच्या वरती नाव पाहिजे, कारण सहीच्या खाली. हां, पण श्री नाही लिहायचा. हां, बरं. पण सौ लिहायचं असतं ना, सौ पण नसतं लिहायचं, नाही ना, वरती येतं ते. त्यावेळेला श्री लिहायचं असतं, लिहायचं असतं. हे सगळं समजून घ्या. हां, हा म्हणतो आता कुठं पत्र लिहायचं राहिले. तर डायरेक्ट फोनच करायचा, नाही तर मेसेज टाकायचा, आहे ना? बृहस्पती सारखी सर्वज्ञता तर अंगी लाभलेली असते, तरी पण आपले महात्म्य लोकात वाढेल या भीतीने जो वेडवितो वेडीवेत लपतो. बघा, स्वतः असं वेडा आहे असं दाखवणार, काही कळत नाही, येडाचे. वेडा म्हणण्यातच फायदा आहे. आपलं शहाणं म्हटलं का आलं डोक्यावर काहीतरी लचण समजायचं. आपल्या अंगी असलेले शहाणपण तो लपून ठेवतो, आपला मोठेपणा सोडून देतो आणि मोठ्या प्रेमाने लोकात वेडेपणा स्वीकारतो. ज्या लोकात होणाऱ्या कीर्तीचा कंटाळा असून शास्त्राचा वादविवादाचीही उपेक्षाच असते, म्हणून काही न करता स्वस्थपणे बसण्यावरच ज्याला अतीव भर असतो. इतकेच नव्हे तर लोकांनी आपला अपमान अनादर करावा व अपतेष्ट वर्गाने आपली संगतीच धरू नये, अशा प्रकारची ज्याच्या मनामध्ये फार इच्छा असते. आणि आपल्याला काय वाटतं, उलटं वाटतं याच्यात, आहे की नाही? ज्यामुळे अंगात नम्रपणा मन मनन असाले, इथं नम्र न वर पुढं पाहिजे होता ना, तो मागे आलेला आहे. हां, नम्रपणा पूर्ण बांधतो, ज्याच्यामुळे अंगात नम्रपणा पूर्ण बांधला जाईल व हीनपणा हेच आपले भूषण होईल. अशा गोष्टी म्हणजे आपल्याला लोक नावं ठेवतील हे आपलं भूषण, आणि नम्रपणा झाकून ठेवायचा, अशाच गोष्टी तो बहुतकरण करतो. ज्यामुळे हा जिवंत आहे किंवा नाही अशी लोक आपल्याविषयी कल्पना करतील, असे आपले वर्तन असावे अशी ज्यास आशा असते. हा आपल्या पायांनी चालत आहे की वाऱ्यांनी ढकलला जात आहे, असा लोकास भ्रम व्हावा असे आपण व्हावे असे ज्यास वाटते. म्हणून माझ्या अस्तित्वाचा लोप व्हावा, माझे नावरूप नाहीसे व्हावे. प्राणी मात्राला माझ्यापासून कदाचित भय वाटेल, पण तसे भय वाटू नये. असे ज्याचे देवापाशी नवस असतात, त्यामुळे जो नित्य एकांतवासात जात असतो. सध्या आपले जाधव साहेब नाही शेत, सकाळी गेले का तिकडेच. दादा पण तसे म्हटले, सगळ्यांमध्ये होतो आपल्याला
एकत्र असल्यानंतर तो आनंद, आणि एकटे असल्यानंतर जो होतो तो परमानंद. एकटे असल्यानंतर आठवण येते, आपणच हसते गाला तर खोदू खोदू, ठीक आहे नाही, त्यावर आपल्याला परमानंद होत असतो. आणि जत्रेला गेलो असतो त्यावेळेला आनंद होत असतो, आहे का नाही. असे ज्याचे देवापाशी नवस असतात, त्यामुळे जो नित्य एकांतवासात जात असतो व एकांताच्या नावाने जगतो, म्हणजे एखादी जागा निर्जन आहे असे ऐकल्याबरोबर आनंद पावतो. वायूचे व त्याचे पट्टे, कोणाचे, वाऱ्याचं त्याच्याशी संभाषण होतं, म्हणून त्याच्या अनुरोधाने जो वागतो व आकाशाबरोबर ज्याला बोलणे आवडते. तुकाराम महाराजांचा बघा ना फोटो असा आहे, आकाशाशी बोलतात ते, अव्यक्ताशी बोलतात ते, मनाशी बोलतात ते, आणि इतरांशी बोलताना पण ते तसंच समजतात, चैतन्याशी बोलतोय म्हणून. वायूचे व त्याची पट्टे, म्हणून त्याच्या अनुरोधाने जो वागतो व आकाशाबरोबर ज्याला बोलणे आवडते. आता आपण आकाशाबरोबर बोलायला लागलो तर घरचे म्हणतील काय, यांचा परिणाम झालेला दिसतो डोक्यावर, आहे की नाही. व ज्याला झाडाचे आकाशाबरोबर ज्याला बोलणे आवडते व ज्याला झाडेच जीव की प्राण अशी आवडतात. वृक्षवल्ली आम्हास आता झाडे लावावीत ह्या पॉइंटला, ते झाडे लावावी कशाला, आपोआप उगवतील त्याच्या बाजूला, आहे ना. अधिक काय फार सांगावे, अधिक काय सांगावे, दोन उद्गारवाचक. अशी लक्षणे ज्याच्या अंगात पूर्णपणे बांधलेली आहेत असे तुझ्या दृष्टीस पडेल, तोच ज्ञानाच्या बिछाण्यावर स्वस्थ झाला आहे. कुठं झोपलाय तो, ज्ञानाच्या बिछाण्यावर स्वस्थ झाला आहे, म्हणजे त्यालाच ज्ञान हस्तगत झाले असे तू समज. म्हणून अमानित्व, ज्ञानी मनुष्यामध्ये अभिमान रहित्व संज्ञक गुण आहेत. 201ला थांबूया, पुढे बघू, म्हणजे इथे नाही, थोडं पुढे विचार घे काय करायचं ते, म्हणून टॉपिक चेंज होतंय. हे कशाचं चाललं होतं एवढं लक्षण, ज्ञानांचं कुठपासून चालू झालं होतं, 60 पासून ना, 161 पासून. जया ज्ञाना लागी 162 पासून ओव्या घेतल्या, 162 पासून तर 201, म्हणजे किती आले, जवळजवळ 41 ओळी झाल्या, है की नाही. आता अमानित्व, ज्ञानी मनुष्यामध्ये अभिमान रहित्व संज्ञक गुण आहे, तो या लक्षणाने ओळखावा. आता अदंभिकत्व ओळखण्याची त्याचे लक्षणाचा अभिप्राय सांगतो. अदंभित्व, तर अदंभित्व असे असते की ज्याप्रमाणे कृपणाचे मन आपल्या पैशावर इतके आसक्त असते की जीव गेला तरी तो आपल्या पुरून ठेवलेल्या पैशाची जागा कोणालाही सांगत नाही. त्याप्रमाणे अर्जुना, संकटे आपल्या प्राणावर येऊन बेतली तरी तो आपले केलेले पुण्यकर्म स्वतः देहचेष्टेने किंवा बोलून दाखवित नाही. आपण यांच्यासाठी काय केलं हे सुद्धा बोलून दाखवणार नाही, त्याच्या जीवावर आले तर. ज्याप्रमाणे खोड्याळ गाय आलेला पाना चोरून पळविते, किंवा उतार वयात आलेली वेश्या आपले प्रौढ वय वार्धक्य लपवते. एखाद्या धनवान मनुष्याला अरण्यात चोरट्यांनी एकट्यास गाठले असता तो ज्याप्रमाणे आपली श्रीमंती प्रगट न करता लपवितो, किंवा कुलीन मुलगी आपले विशेष अवयव वस्त्रांनी आच्छादित करते, अथवा शेतकरी ज्याप्रमाणे धान्य पेरल्यावर त्याच्यावर कुळवाने माती ओढून व झाकून टाकतो, त्याप्रमाणे आपण केलेले दान व पुण्य जो कोणासही कळू न देता झाकतो, आपल्या देहास वरवर सुशोभित करीत नाही, लोकांचे केवळ मनोरंजन करीत नाही, आणि आपण केलेला धर्म आपल्याच वाचारूपी ध्वजेवर बांधण्याचे ज्यास ज्ञात नसते. म्हणजे आपल्या दानधर्माविषयी आपणच आपल्या तोंडाने टिमकी वाजवित नाही, एकदम आपली घरची भाषा वापरली आहे की नाही, म्हणजे सांगत नाही. तसेच इतर लोकांवर उपकार केलेले बोलून दाखवित नाही, व आपण अभ्यासलेल्या विद्येची प्रौढी मिरवित नाही, व प्रतिष्ठेसाठी आपल्या विद्येचा व मिळवलेल्या पुण्याचा विक्रय करण्यास धजत नाही. बघा, प्रतिष्ठेसाठी किंवा पैसे कमवण्यासाठी विकायचं नाही आपल्याला,
तो आपल्या शरीराच्या उपभोगाकरता जे काही खर्च करतो त्यावर तो कृपण आहे असे वाटते, पण बाकी धर्माची बाब आली म्हणजे मात्र थोडे फार हे न म्हणता हवा तेवढा खर्च करतो. 210 आहे वाटतं. शरीरा भोगाकडे पाहता कृपण आवडे आहे ही ओळ आपल्याकडे आहे की नाही. घरात पाहिले असता सर्व गोष्टीची टंचाई असल्याचे दिसून येते. स्वतःच्या शरीराची ठेवण पाहू गेले असता रोडकी अवयवांची, परंतु दान करण्याच्या बाबतीत तो कल्पवृक्षाशीही प्रतिज्ञापूर्वक चढाओढ करतो. 211 210 साहेब. हा, फार काय सांगावे. स्वधर्माचे आचरण करण्यास जो थोर असून उचित प्रसंग आला असता अति उदार असतो, आणि त्याचप्रमाणे आत्मा अनात्म विचाराच्या गोष्टी निघाल्या असता जो तत्वनिर्णायक वादविवादात महाचतुर असतो. बाकी इतर गोष्टीच्या बाबतीत पाहू गेला असता तो वेड्यासारखा राहत असतो. आहे ना. 12 नंबर पण घ्यायची. स्वधर्मी थोर अवसरी उदारू. 10 11 आणि आत्ताची 12 वाचली ती पण घ्यायची. केळीचे सर्व अंग असं तुमच्याकडं मग एक ओळ तुमच्याकडं कमी वाटतं तिकडे. ही ओळ नाही का तुमच्याकडं. बघा 3 ओळी सांगतो. शरीर भोगाकडे पाहता कृपण आवडे, एरवी धर्माविषयी थोडे बहु न म्हणे. 210 209 असेल तुमच्याकडं. 11 असेल. हां शरीर, हां तिकडं अंग भोगाकडे, इकडे शरीर भोगाकडे. बरोबर. हां तिकडे तुमच्याकडं 9 आहे ना. हां मग ही 10 आहे. परत घरी दिसे साकड, देहाची आयती न रोड, परी दानी जाया होड सुरत रूपी. ती 11 आहे. किंबना सदुर्म तोरू. हां बस ही 12 आहे आमच्याकडे. आता इकडे कशी काय तिकडची 11 आणि 12 समजायची. सस्पेन्शन द्यावर इकडं पण करून ठेवतो. म्हणजे 13 अध्याय आणि 15व्या अध्यायात एक एक ओळीचा मागे पुढे त्या ज्ञानेश्वरीमध्ये आणि ह्या ज्ञानेश्वरीमध्ये. केळीचे सर्व अंग हलके व पोकळ दिसले तरी पण त्याची फळे दाट रसभरीत असतात. किंवा मेघाचे अंग ज्याप्रमाणे दिसण्यात हलके व सहज वाऱ्याने नाहीसे होऊन जातील असे दिसले, परंतु तेच मेघ वर्षाव करू लागले म्हणजे ती नवलाव्याची जलमयता पाहून ते भरीव आहेत असे निश्चित होते. त्याप्रमाणे ज्याची तात्विक पूर्णता पाहिली असता बुद्धीला समाधान वाटते व वाणीला वर्णन करण्यास उचित ठिकाण तोच असतो. हे असा उपयुक्त चिन्हांचा ज्याच्या ठिकाणी उत्कर्ष असल्याचा दृष्टीस पडतो त्याच्या हाती ज्ञान आलेच असे समज. आता अदंभिकत्व ज्याला म्हणतात ते हे होय. आता अहिंसेची लक्षणे सांगतोय. ही अदंभित्व सांगितलं, दंभ नाही आहे ते. आता अहिंसा हे पहा. अनेक मतवाद्यांनी आपल्या मताप्रमाणे अहिंसेचे पुष्कळ प्रकारे करून वर्णन केले आहे. ते प्रथम ऐक. परंतु ती अहिंसा इतकी चमत्कारिक आहे की ज्याप्रमाणे झाडाच्या फांद्या तोडून मग त्या झाडाच्या संरक्षणार्थ बुंद्याभोवती त्याचेच कुंपण घालावे तशी होय अहिंसा इतरांची. किंवा आपले हात तोडून ते शिजवून भुकेची पीडा शमन करावी, अथवा देऊळ मोडून त्याच सामानाने देवाभोवती आवाराची भिंत बांधावी. त्याचप्रमाणे यज्ञाधिक कर्मात हिंसाच करून मग तिच्यापासून अहिंसा उत्पन्न करण्याची असा हा पूर्वमीमांसाज्ञे कर्मकांडकारांनी विलक्षण निर्णय केला आहे. कारण पावसाच्या अवर्षणामुळे होणाऱ्या उपद्रवाने सर्व जग अतिशय गांजून जर्जर झाले, म्हणून पर्जन्याकरिता कारिरी इत्यादी अनेक याग करतात. तर त्या यागाच्या मुळाशी पाहू गेले असता त्या यज्ञात अत्यंत प्रत्यक्ष पशूंची हिंसा केली जाते. मग अहिंसेचा जो पलीकडील काठ तो त्या ठिकाणी कसा दृष्टीस पडणार. हिंसा पेरून अहिंसा कशी होणार. जर नुसती केवळ हिंसाच पेरली असता त्या ठिकाणी अहिंसा उगवेल काय. प्रश्नचिन्ह. उत्तर तर नाही. परंतु अर्जुना
या याज्ञिकांच्या धैर्याची नवलपूर्ण कमाल आहे. कसं काय यांचं डोकं चालतं म्हणले, हुशार आहे ती लोक. बा पांडवा, आयुर्वेद व सर्व वैद्यक ग्रंथही अशाच तऱ्हेच्या धोरणाचे आहेत. कारण अरे, एका जीवाचे रक्षण करण्याकरता दुसऱ्या जीवाचा घात करावा असे त्यात सांगितले आहे. नाना प्रकारच्या रोगांनी पोळलेले पुष्कळ जीव दुःखाने लोळत पडलेले आहे असे पाहून ह्या घडत असलेल्या हिंसेच्या म्हणजे दुःखाच्या निवारणार्थ रोगाची परीक्षा निदान करून म्हणजे मूळ कारण शोधून औषधाची योजना केली जाते. म्हणजे याचा दाह थांबवण्यासाठी तिकडं झाडाला कापून त्याचा रस काढून आणून लावतात. तो औषधाच्या योजनेकरता पहिल्या प्रथम एका झाडाचे मूळ खणून आणले व दुसऱ्या काही झुडुपाला मुळासकट व पानासकट उपटून आणले. कित्येक झाडे मध्येच मोडतात, काही मोठ्या झाडांची साल काढून आणतात व फळ देण्याच्या बेतात आलेल्या काही वनस्पती खाली वर आच्छादन घालून उकडून काढतात. शत्रुभाव रहित असल्यामुळे ज्यांना शत्रूच उत्पन्न झाला नाही अशा झाडांच्या सर्वांगावर घाव घालून त्यातून निघणारा चिक काढून घेतात. याप्रमाणे धनुर्धरा सर्व वनस्पतीचे जीवनसत्व नाहीसे करून ती झाडे कोरडी करतात आणि सजीवांच्या अंगात हात घालून त्यांच्या पोटातील पित्त काढून घेतात व त्यामुळे रोगांनी पीडित झालेल्या अशा दुसऱ्या पुष्कळ जीवांचे रक्षण करतात. यांना दुःखी करून त्यांना सुखी करतात. मग हिंसा झाली का? हिंसाच झाली. अहो, ही अहिंसा कसली? नांदती घरे मोडून त्याचे देव्हारे किंवा देऊळ केली. लोकांस सावकारी व्यवहारात बुचाडून त्या द्रव्याच्या साह्याने अन्नसत्रे घातली. बघा, नेसलेले वस्त्र सोडून डोक्यात ते वस्त्र गुंडाळले तर त्यामुळे खालचे अंग उघडे पडते, पुढील अंगण उघडे होते. म्हणून त्यावर घर मोडून मांडव घातले अथवा पांघरून जाळून शेक घेण्याकरता शेकोटी केली. ती जशी व्यर्थ किंवा हत्तीला स्नान घालणे व्यर्थ, कारण हत्तीला स्नान घालून स्वच्छ धुवून काढल्यावर पाण्यावतून वर येताच पुन्हा तो सोंडेने माती चिखल घेऊन आपले अंग भरवितो. किंवा बैल विकून टाकून त्या पैशाचा जसा गोठा बांधणे किंवा राघूस हाकून देऊन मग त्याकरता पिंजरा तयार करणे, याचे नाव योग्य काम करणे म्हणावे की चेष्टा म्हणाव्यात? की यास काय हसावे असे समजत नाही. म्हणजे हिंसा की अहिंसा? हे म्हणतात अहिंसा करतो आम्ही, पण ही अहिंसा नाही, तर ही काय आहे? हिंसाच आहे. कोणी धर्म संप्रदायाप्रमाणे हिंसा होऊ नये म्हणून पाणी गाळून पिण्यास आरंभ करतात, उकळून गाळून, आणि हिंसा नाही म्हणून. आणि ते उकळताना त्याच्यातले जीव जळून राख होतात. तो चिरगुटातील पाणी पिळून घेतेवेळी जीव मारतात, ही हिंसाच होते. कोणी हिंसा होईल त्या भीतीने धान्य न शिजवता उपाशीच राहतात किंवा कच्चे धान्य खातात व तेच पचन न झाल्यामुळे त्यामुळे त्यांचे प्राण कासावीस व व्याकुळ होतात, हीच हिंसा होय. याप्रमाणे सुसंपन्न मनाच्या अर्जुना, हिंसेलाच कर्मकांडात अहिंसा मानून जो उलटा सिद्धांत केला आहे तो नीट समजून घेऊन लक्षात ठेव. पहिल्या प्रथम अहिंसेची लक्षणे सांगावी असे जेव्हा आम्ही अहिंसेचे नाव मनात आणले तेव्हा आमच्या स्फूर्तीला बुद्धीला अशी हाव इच्छा झाली की अगोदर ही मते सांगून खऱ्या अहिंसेची लक्षणे सांगावीत. मला खरी अहिंसाच सांगायची होती, पण कशालाही काही लोक म्हणतात म्हणून पहिली ती मतं सांगितली, म्हणजे ती वगळून बाकीची आता खरी अहिंसा सांगतो. परंतु वर वर्णन केलेल्या नावाच्या मात्र अहिंसा यांना अशा गाळाव्या म्हणून त्यांचे वर्णन करणे भाग पडले. त्यांना ड्रॉप करायचं म्हणून पहिल्या त्या सांगितल्या. त्याप्रमाणे त्या खोट्या अहिंसा आहेत हे तुला कळावे असाही आमच्या अंतःकरणाचा भाव हेतू होता. अर्जुना, मुख्यत्वे करूनच हाच हेतू मनात घेऊन आम्ही तुला वरील खोट्या अहिंसेची लक्षणे सांगितले. त्या सगळ्या म्हणायला अहिंसा, पण कशा होत्या? हिंसा नाही, तर प्रतिपाद्य विषयाचा धोपट मार्ग सोडून मतांतरी सांगण्याच्या आडमार्गाने कोणी उगेच धावेल का? यांना सांगायची होती आम्ही अहिंसा, पण लोकांनी नको त्या हिंसेला अहिंसा म्हटलंय. म्हणजे लोकांचे गळे कापून आणायचे पैसे, त्याचं अन्नसत्र घालायची, किंवा बैले विकायची, गोठा बांधायचा, अंगण उघडे त्याच्यावर छप्पर टाकायसाठी इकडचं घर मोडायचं आणि इकडची पत्रे
तिकडे नेऊन टाकायची. हिंसा आहे का? हिंसाच आहे, अहिंसा नाही आहे, पण त्याला हिंसा म्हणतात. म्हणून मी तुला ते सांगितले. आता उद्या खरं अहिंसेचं स्वरूप काय ते पाहूया आपण. आपण इथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 13 ओवी क्रमांक 240ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा आदिस्थान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे बाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोणी मज द्यावे पसाय दाने. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत होता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाओ. जो देवांची तो लाभो. प्राणी जात वर्षक सकळ मंगळे. ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवर्त पूर्णगळी भेट तुझ्या होता. सदा प्रगतपतुचे आरोग. चेतना चिंतामणीचे गाव. गोलके चारणव पुरुषांचे. चंद्रमेचे आलांचन. आनंदया बहीण. हे सर्वाई सदा सज्जना सोयरे होतो. निर्गुणा सर्व सुखी. पूर्ण होती विरोधी. भजिद्वारी पुरुषी अखंडित. आणि ब्रह्मोपजीवे विशेष योगी. कृष्णादृष्ट विजय होवावीजी. एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो. होईल दान बसाहो. येमेव रे ज्ञानदेव सुद्या झाला. येमेव रे ज्ञानदेव सुद्या झाला. येमेव रे ज्ञानदेव सुद्या झाला. हरि ओम शांती शांती शांती.